तर या व्हिडिओमध्ये अर्थशास्त्र अध्यापनाचे महत्व याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. अर्थशास्त्र का शिकवल्या जातो, अर्थशास्त्र का शिकलं जातं, तर अर्थशास्त्र विषयाचं इतकं महत्व का आहे, तर हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर पहा, तर अर्थशास्त्राचे अनेक उपयोग आहे व्यवहारामध्ये. असं कुठलंच काम नाही की अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक बाबतीत, आणि आर्थिक बाबतीत म्हणूनच नाही, अर्थशास्त्राचा प्रत्येक विषयाशी सहसंबंध आहे. आणि प्रत्येकच विषयात असतो, कारण माणूस हा सामाजिक प्राणी आहे, आणि माणूस हा जसा सामाजिक प्राणी आहे तसे प्रत्येक विषय सुद्धा हे समाजाशी निगडीत आहे. त्यामुळे असा कुठलाच विषय नाही की त्याचा इथं संबंध नाही वगैरे असं म्हणता येत नाही, कारण प्रत्येकाचं कुठतरी पूरक असतो, आपण कुणाला तरी पूरक असतो आणि कुणाला तरी अवलंबून सुद्धा असतो. तसा अर्थशास्त्र हा विषय. तर अर्थशास्त्र म्हणजे काय आपण शिकलो आणि नंतर शिकणार आहोत अनेक शास्त्राची व्याख्या. तर अर्थशास्त्र अध्यापनाचे महत्व हे हा विषय आहे, आणि हा जो टॉपिक आहे ते बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे. अर्थशास्त्र अध्यापनाचे महत्व काय आहे? अध्यापन नाही का, शिकवणे. अध्यापन म्हणजे शिकवणे, अध्ययन म्हणजे शिकणे. तर अर्थशास्त्र या म्हणजे व्यवसाय, उद्योग, आर्थिक बाबतीमध्ये या सर्व गोष्टीशी संबंधित आहे. तर उद्योग आणि व्यवसाय संघटन करण्यासाठी सहाय्यक आहे, हा मदत करतो. म्हणून हा अर्थशास्त्र हा विषय शिकला जातो. उद्योग आणि व्यवसाय संघटन करण्यासाठी सहाय्यक आहे. आर्थिक बाबीच्या योग्य पद्धतीने संघटन करण्यासाठी आवश्यक आहे. औद्योगिक परिस्थितीविषयी जाणीव निर्माण करून देण्यास सहाय्यक आहे. व्यवसाय निवडीसाठी सहाय्यक आहे. धनाचा योग्य पद्धतीने उपयोग करण्यासाठी हा विषय शिकवतो, म्हणून यासाठी सुद्धा हा विषय आवश्यक आहे. त्याचबरोबर अतिशय महत्वाचा विषय म्हणजे योग्य, म्हणजे ज्या पद्धतीनं वर्तमानाची संस्कृती आज सुरू आहे, त्या वर्तमान संस्कृती आणि सभ्यता समजून घेण्यास आणि नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव निर्माण करून देण्यास हा विषय अतिशय आवश्यक आहे. तर हे झाले आता 6 मुद्दे अर्थशास्त्र अध्यापनाच्या संबंधित असे 6 मुद्दे आहेत. तर यानंतरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर मध्ये अजून एकेका मुद्द्याचं विश्लेषण आपण करणार आहोत. त्याचबरोबर हे मुद्दे पाठांतर कसे करायचे म्हणण्यापेक्षा समजून कसे घ्यायचे, धोकरपट्टीवर जोर न देता समजून कसे घ्यायचे, पोपटपंचीवर जोर न देता समजून घेऊन, म्हणजे प्रत्यक्ष फक्त अभ्यासातच नाही, फक्त पर्सेंटेज मिळवण्याच्या दृष्टिकोनातूनच नाही, तर व्यवहारात सुद्धा आपल्याला अभ्यासाचा उपयोग झाला पाहिजे. या दृष्टिकोनात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर तोपर्यंत धन्यवाद.